हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला आजचा व्लॉग स्टार्ट करूया. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आपण जाणार आहोत प्रति बालाजीला. हे टेम्पल पुणेपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. बालाजी टेम्पल हा एक खूप शांत आणि सुंदर नॅचरल एरियामध्ये आहे आणि हे प्लेस खूपच क्लाइम अँड अट्रॅक्टिव्ह आहे. तर चला मग आपली जर्नी सुरू करूया आणि ब्युटिफुल प्लेसला एक्सपिरियन्स घेऊया. तर फ्रेंड्स, आपण आता जर्नीला सुरुवात केली आहे. राईट नाऊ वी आर ऑन द वे टू प्रति बालाजी टेम्पल. सर्वजण आता रेडी झालेले आहेत आणि आता आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. आपली गाडी आहे क्रिएटा आणि आता आपण निघालो आहोत सोसायटीच्या बाहेर. आजचं वेदर खूपच फ्रेश आणि प्लेसंट आहे. थंडगार हवा, क्लिअर स्काय आणि हलका सनशाईन. दिस इज परफेक्ट मॉर्निंग फॉर अ जर्नी. टेम्परेचरसुद्धा कम्फर्टेबल आहे, त्यामुळे ट्रॅव्हलसाठी आजचा दिवस खूपच मस्त असणार आहे. अशा सुंदर वेदरमध्ये जर्नी करण्याचा मजाच वेगळा असतो. सो लेट्स एन्जॉय द अमेझिंग मॉर्निंग अँड कंटिन्यू अवर ट्रिप. तर फ्रेंड्स, आम्ही आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आम्हाला वडापाव खाण्याची खूप इच्छा झालेली आहे, तर आम्ही आता वडापाव खाणार आहोत. आम्ही आता चंदननगरला थांबलेलो आहोत गाईज. ट्रॅव्हल करताना असं छोटंसं स्टॉप घेणं खूप महत्त्वाचं असतं. हॉट अँड फ्रेश वडापावचा स्मेल ऑलरेडीच टेम्पटिंग येत आहे. सो चला मग थोडंसं खाऊया आणि एनर्जी रिचार्ज करून पुन्हा जर्नीला स्टार्ट करूया. वडापाव खूप छान आहेत गाईज, टेस्ट खूप छान आहे. तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. तुम्हाला पण हे वडापाव खूप आवडतील. गाईज, आता आपण वडापाव खाऊन झालेले आहेत आणि जर्नीला स्टार्ट केलेलं आहे. गाईज, एनर्जी फुल रिचार्ज झाली आहे आणि आता आपण पुन्हा आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघालेलो आहोत. सध्या आपण बंड गार्डनजवळ आहोत. रोड पण खूप स्मूथ आहे आणि वेदर पण मस्त आहे. सो ट्रॅव्हल एन्जॉय करत आहोत. लेट्स कंटिन्यू द जर्नी. तर फ्रेंड्स, आता आपण डेक्कन एरियामध्ये पोहोचलेलो आहोत. दिस इज वन ऑफ द बिझेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर एरियाज इन पुणे. गाईज, इथे खूप क्राऊड, शॉप्स अँड कॅफेज आहेत. हा लोकल वाईब एक्सपिरियन्स करायला मिळतो. डेक्कन एरिया हा पुण्यातला सर्वात सुंदर एरिया मानला जातो आणि इथलचं एन्व्हायरमेंटसुद्धा खूप सुंदर आहे. एकदम थंडगार वातावरण, सुंदर नेचर आणि स्वच्छता याने डेक्कन एरिया हा मनमोहक वाटून जातो. इथे ट्रॅफिक थोडी हेवी असते, पण सिटी लाईफची मजा इथेच आहे. सो गाईज, आता आपण नवले ब्रिज पास केलेला आहे आणि आता कात्रज बोगद्याकडे जात आहोत. स्पीड तर परफेक्ट आहे. लेट्स गो.
गाईज मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक लागत आहे, सो टाईम लागत आहे बोगद्याकडे जाण्यासाठी. कात्रज बोगदा हा पुण्याजवळील इम्पॉर्टंट बोगदा मानला जातो. हा बोगदा हायवेला कनेक्ट केलेला आहे. या बोगद्याची लांबी साधारण 1.6 किलोमीटर आहे आणि हा बोगदा पार करण्यासाठी साधारण 2 to 3 मिनिट्स लागतात. कधी कधी ते ट्रॅफिक आणि स्पीडवर सुद्धा डिपेंड असतं गाईज. हा बोगदा आतून दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. लायटिंगने मन मोहून जातं. या बोगद्याची ब्युटी खूप युनिक आहे. आतल्या साईडनं लायटिंग खूपच वेल डिझाईन केलेली आहे आणि रोड तर खूपच स्मूथ आहे गाईज. त्यामुळे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूप कम्फर्टेबल वाटतो. बोगद्यातून प्रवास करताना स्पीड लिमिट मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतं. ओव्हर स्पीड करणं मस्टली टाळावं. तसेच हेडलाईट्स ऑन ठेवणं जेणेकरून व्हिजिबिलिटी क्लिअर राहते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नंतर हॉर्न कमी वापरा आणि सेफ डिस्टन्स मेंटेन करणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बोगद्यातून जातो तेव्हा मध्येच कुठे थांबवू नका, जेणेकरून मागची गाडी तुम्हाला धडकणार नाही. बोगद्यामधला स्मूथ एक्सपिरियन्स खूपच छान होता आणि आता फ्रेश एन्व्हायरमेंट फील होत आहे. आउटसाईड व्ह्यू खूपच सुंदर आहे. हिल्स आणि ग्रीनरी खूपच अमेझिंग दिसत आहे. तर फ्रेंड्स, आता आजूबाजूला खूप सुंदर नारळाची झाडं दिसत आहेत. तर फ्रेंड्स, आता आपण टोल नाक्यावर पोचलेलो आहोत. इथे टोल पेमेंट करून पुढे जावे लागेल. आजकाल फास्टॅगमुळे प्रोसेस खूप क्विक झालेली आहे. थोडासा ट्रॅफिक आहे पण लवकरच क्लिअर होईल. सो लेट्स क्रॉस द टोल अँड कंटिन्यू अवर जर्नी. लोकल पीपल इथे फ्रेश फ्रूट्स विकत आहेत आणि ते खूप टेम्पटिंग दिसत आहेत. अशा रोड साईड स्टॉल्समुळे जर्नी अजून इंटरेस्टिंग होते. फ्रेश पेरू आणि अंजीर खाण्याची मजा खूपच वेगळी असते. लेट्स टेक क्विक स्टॉप अँड ट्राय सम. हे पेरू फारच छान दिसत होते गाईज, खूप सुंदर होते. पण ऑलरेडी आमच्याकडे पेरू असल्यामुळे आम्ही घेऊ नाही शकलो. ट्रॅफिक थोडी जास्तच आहे. गाईज, हे दादा खूप छान बोलत होते, अंजीर ले लो अंजीर, दीदी अंजीर ले लो ना. आता इथे आपले टोल पेमेंट होऊन आपण पुढे जाणार आहोत गाईज. अशा बऱ्याच वेळेच्या प्रवासानंतर आपण आता नुकतेच मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. ही मंदिराची कमान अगदी मनमोहक आहे. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे. दोन्ही साईडने झाडं लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली अगदी भरभरून मिळते. प्रति बालाजीच्या मंदिराच्या कमानीपासून अगदी बऱ्याच वेळानंतर आपल्याला पार्किंगची साईट दिसणार होती. त्यामुळे आम्ही पार्किंगची साईट पाहण्यासाठी व्यस्त होत होतो.
सो गाईज, आता आपल्याला लवकरच आपली गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने जायचे आहे. मानीमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडलाच पार्किंग दिसणार आहे. तिथेच आपल्याला गाडी आपली पार्क करावी लागेल. तिथे खूप सारे गोल्याचे स्टॉल लावलेले आहेत गाईज. तुम्ही गेल्यानंतर गोला नक्की खा. पार्किंगसाठी खूप मोठी जागा दिलेली आहे, त्यामुळे पार्किंगचं इथे सध्या टेन्शन नाही. आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. इथे असलेले वासुदेव मी खूप दिवसानंतर पाहिले आहेत. वासुदेव पाहिल्यानंतर मला लहानपणीचे एक सुंदर असे गाणे आठवते. ते गाणे म्हणजे असे आहे, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. हे गाणे लहानपणी खूप गाजलेलं होतं गाईज. तुम्हीसुद्धा हे गाणं ऐकलं असेल. ज्यांनी हे गाणं ऐकलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण चप्पल स्टँडच्या दिशेने निघालेलो आहोत. आता इथे आपल्या चप्पल स्टँडला लावून आता मंदिराकडे जायचे आहे. टेम्पलचा परिसर खूप शांत, क्लीन आणि पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेला आहे. खूप सुंदर वातावरण आहे. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे, क्लीन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्लीन आहे गाईज. इट फील्स अगस्त्यचे पप्पा आणि अगस्त्यांचा फोटो काढला गाईज इथे. चला मग आता दर्शन करूया आणि या ब्युटिफुल प्लेसचा एक्सपिरियन्स घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा आणि मोबाईल आपल्याला अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. सो मलासुद्धा मंदिराच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही. इथलं एन्व्हायरमेंट खूपच शांत आणि पॉझिटिव्ह आहे. टेम्पलमध्ये प्रवेश करताना एक वेगळीच ब्रीज आणि डिव्होशनल फील होते. इथे क्राऊड थोडा आहे, पण मॅनेजमेंट खूप छान आहे, त्यामुळे दर्शन लवकरच होणार होते. काही भक्तांचे दर्शन झालेले होते, ते आपल्या घरी निघण्याच्या तयारीतच होते. आपल्याला थोडा लेट झाल्यामुळे आपले दर्शन थोडं लेट होणार आहे. चला तर आता आपण दर्शन करूया. मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. तर फ्रेंड्स, आता आपण प्रति बालाजी टेम्पलच्या बाहेर आलो आहोत. बाहेरचं एन्व्हायरमेंट खूपच क्लीन आणि वेल मेंटेन्ड आहे. इथे पायाला चटके लागू नये म्हणून मॅट अंथरलेली आहे गाईज. अन्नदानाकडे, टॉयलेटकडे जाण्याचा रस्ता आहे हा. आम्ही अन्नदानाकडे जात होतो. इथे फ्रेश हवा आणि क्लाइम ॲटमॉस्फिअरमुळे खूप रिलॅक्स फील होतो. ओव्हरऑल टेम्पलचा परिसर खरंच खूप सुंदर आहे आणि पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेला आहे मेन म्हणजे. सो लेट्स एक्सप्लोर अ बिट मोर अँड एन्जॉय द पीसफुल टेम्पल. गाईज, इथे आम्ही अन्नदानाकडे जात होतो, परंतु खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला अन्नदान घेता नाही आलं. हे टेम्पल भगवान बालाजी यांना डेडिकेट केलेले आहे. दिस टेम्पल इज इन्स्पायर्ड बाय द फेमस तिरुपती बालाजी टेम्पल. त्यामुळे या टेम्पलला प्रति बालाजी असे नाव पडलेले आहे. हे टेम्पल खूप सुंदर आर्किटेक्चर आणि ट्रेडिशनल साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बनवलेलं आहे. इथे आम्ही सर्वजण बसलो होतो थोडासा विश्रांतीसाठी. अगस्त्य थोडा थकला होता, त्यानंतर मधुरा पण थकली होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे आराम केला आणि नंतर परत मंदिराचा बाहेरचा सराउंड एक्सप्लोर केला. इथे येणारे भक्त मनापासून प्रार्थना करतात आणि डिवाइन ब्लेसिंग घेऊन जातात. या टेम्पलचं एंट्रन्स खूप सुंदर कोरीवकामाने
सजवलेले आहे. वॉल्स आणि पिलर्सवर ट्रेडिशनल डिझाईन दिसतात, जे इंडियन कल्चरला रिफ्लेक्ट करतात. मंदिराची आतील बाजू सुद्धा खूप छान अशी कोरीव कामाने सजवलेली आहे. कुणाला बालाजी मंदिराला जाणं शक्य नाही, ते सर्व भक्त प्रति बालाजीला येऊन दर्शन घेऊन जातात. मी तुम्हाला आतील बाजू दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतील बाजू मी तुम्हाला दाखवू शकली नाही. या मंदिरामध्ये छान असा प्रसाद मिळतो. त्यानंतर पाण्याची सुद्धा खूप छान व्यवस्था केलेली आहे. आपण आता उसाचा रस पिण्यासाठी जाणार आहोत गाईज. उसाचा रस हा शरीरासाठी खूप छान असतो, नॅचरल आहे. त्यामुळे उसाचा रस उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच प्यावा. त्यानंतर आपण गोला खाल्लेला आहे. लहानपणीची आठवण झाली गाईज. लहानपणी खूप गोला खायचो. इतक्या गरम वातावरणामध्ये असा गोला खाण्याची मजा तर वेगळीच असते. या गोल्यामध्ये डिफरंट फ्लेवर्स अवेलेबल आहेत, जसे काला खट्टा, ऑरेंज, रोज आणि बरेच काही आहेत. लेट्स ट्राय वन अँड सी हाऊ इट टेस्ट्स. रोज फ्लेवर आहे गाईज. सगळ्या टाईपचे फ्लेवर्स होते इथे, डिफरंट फ्लेवर्स. गोल्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. मलाई गोळा, त्यानंतर काजू बदाम गोळा, आईस गोळा, खूप प्रकार आहेत गोळ्यामध्ये पण. आमच्या आजीबाई मस्त गोळा खात आहेत. त्यांना फार गोळा आवडतो. लहानपणीची आठवण त्यांना सुद्धा झालेली आहे गाईज. आता आपण निघालेलो आहोत नारायणपूर या दिशेने, जिथे श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. तो पार्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कळवायला सांगा. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.